दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजित दिपकेंची तब्येत बिघडली। दिपकेंची तब्येत खराब असल्याने आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। रुग्णालयात उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना सोडून देखील देण्यात आलं। संसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ। सरकार चर्चा करायला तयार, पण विरोधकांना चर्चा नकोय। किरण रिजिजू यांचं वक्तव्य, तर आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विरोधक आक्रमक। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या मोदींना सोडणार नाहीत। भाजपचे खासदार संबित पात्रा यांची पेपर फुटीवर प्रतिक्रिया। पेपर फुटीवर सखोल चर्चेची काँग्रेसची मानसिकता नाही, पात्रा यांची टीका। सत्तेत असलो तरी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचं कधी समर्थन करणार नाही। वेळ पडली अभिजित दिपकेंशी संवाद साधणार, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। राहुल गांधी सीजेपीच्या आंदोलनाचं राजकारण करत असल्याचा आठवलेंचा। संसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ। नीट मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार, पण विरोधकांना नीटच्या मुद्द्यावर चर्चा नकोय। किरण रिजिजू यांचं लोकसभेत विधान, तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधाननं इंस्टाग्राम खातं बंद केलं। सोशल मीडियावर ट्रोल होत असल्यानं इंस्टाग्राम खातं बंद। सीजेपी आंदोलनामुळे ट्रोलिंग वाढल्याची निमिषा प्रधानची माहिती। दिल्लीत नेट सेवा ठप्प। 16 मेट्रो स्थानक आणि कॅनॉट प्लेसचा रस्ताही बंद। सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारची खबरदारी, ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात। उद्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणार। उद्या तिरंगा हातात घेऊन राष्ट्रगीत गाणार। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर 26 तारखेला तिरंगा मार्च काढणार, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली। जंतर मंतर या आंदोलनस्थळी जाऊन आव्हाडांनी दिपकेंची भेट घेतली। तर सध्या कलाकारांचा पाठिंबा जो आहे तो पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अभिनेता इम्रान खानचा मुंबईतील सीजेपीच्या आंदोलनात सहभाग। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अभिनेता इम्रान खानचा पाठिंबा। महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौगुलेंचे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोस्ट। सुन्न झालो आपण, माणसं नाही राहिलो, झोंबी झालो आहोत। हा कोणता उन्माद भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात। प्रत्येक गोष्ट संवादानं 100% सोडवता येते। चर्चा व्हायला हवी होती, चौगुलेंचे फेसबुक पोस्ट। अभिनेत्री नेहा महाजनांचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा। लगान चित्रपटातील गाण्याद्वारे नेहा महाजनांकडून भावना व्यक्त। मुंबईतल्या तरुणीनं पोलीस व्हॅन अडवल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधवांची पोस्ट चर्चेत। विद्यार्थ्यांनी उचललेलं पाऊल संयमी, शांततापूर्ण आणि जबाबदारीचं शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ, प्रामाणिकपणा पाहून अभिमान वाटतो। रवी जाधव यांच्याकडून आंदोलक तरुणीचं कौतुक। नीट पेपर फुटीवरती अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरची फेसबुक पोस्ट। नीटचे पेपर लीक झाले, परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या। पेपर लीक आणि आत्महत्यांना जबाबदार कोण? रसिका वेंगुर्लेकरांचा सवाल। राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील शिक्षक आम्हाला भूमिका करायला आणि भूमिका घ्यायलाही शिकवत होते। अभिनेता सुरवत जोशीची आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट। मी फक्त आणि फक्त भारताच्या बाजूने आणि तुम्ही, सुरवत जोशींची पोस्ट व्हायरल। मराठी अभिनेता रोहन गुजरची सीजेपी आंदोलनावरून सरकारवर टीका। सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध। आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। कोल्हापुरात वंचितच्या महाराष्ट्र बंदला डाव्या आघाडीचा पाठिंबा। वंचित आणि डाव्या आघाडीकडून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये दुकानं बंद करण्याचं आवाहन। वसई विरार भागातील वंचितचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता जाधवांसह कार्यकर्ते ताब्यात। धाराशिवच्या कळंबमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद। येरमाळा कळंब रोडवर चक्का जाम आंदोलन, वाहतूक काही काळ विस्कळीत। आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला। वंचित बहुजन आघाडीकडून अहिल्यानगरातील भिंगार बंदची हाक। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भिंगार बंद। भिंगारमधील सर्व आस्थापना बंद। वंचितच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। मनसेकडून मुंबईमध्ये एक सही पाठिंब्याची मोहीम। आज सायंकाळी छत्रपती शिवाजी पार्क मध्ये मोहीम राबवण्यात आली। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेची मोहीम। नागरिकांनी मोहिमेत भाग घ्यावा, संदीप देशपांडेंचं आवाहन। अर्ध्या डोक्याचे लोक विद्यार्थ्यांना आक्रमक करतात, गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। विद्यार्थ्यांना आक्रमक करून काहीतरी अघटित करण्याचा काहींचा प्रयत्न। गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर जोरदार टीका।
विनायक राऊतांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण. ठाणे न्यायालयाच्या निर्णयानं विनायक राऊतांना दिलासा. सर्व आरोपींना 28 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण. 28 तारखेला सर्व आरोपींचा अटकपूर्व जामिनावर सुनाव. पनवेलमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खारपाटा टोलनाक्यावरती मनसेचं आंदोलन. परप्रांतीयांच्या भरतीवरून मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ. स्थानिकांना डावलून 50 परप्रांतीयांना नोकरी दिल्याचा आरोप. टोल कर्मचाऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. मला मंत्री करणं किंवा न करणं शिंदेंच्या हातात. मंत्रिपदाच्या प्रश्नावर दीपक केसरकरांचं उत्तर. तर फडणवीसांचं माझ्यावर प्रेम, पण मी पक्ष बदलू शकत नाही असंही वक्तव्य.